लोक म्हणतात की कोणाचं ऐकून कोणाचं भलं होत नाही. याचं एक चांगलं उदाहरण माझ्याकडे आहे. चांगलं म्हणजे जबरदस्त आहे, स्वतःचा अनुभव आहे. मी माझ्या वडिलांना दवाखान्यात घेऊन गेलो होतो आणि आम्ही बेडवर बसलो होतो. माहित होतं वडील जाणार, काही काळातच जाणार, काही वेळेतच जाणार. डॉक्टरांनी काही खाण्यापिण्यास साफ मनाई केली होती. यांना काही खायला देऊ नका, प्यायला देऊ नका, कारण की सलाईनला गेले. रात्रीचा वेळ होता, 2 वाजले असेल, रात्रीचे 2 वाजले असेल. मला खूप भूक लागली होती. मी चिप्स आणलेले होते सोबत, वेपर्स फोडलं आणि ते मी खात होतो. वडिलांना माझ्याकडे पाहून आशा झाली होती. अवस्थेचा विचार करा, सलाईन लागलेलं आहे, आयसीयू मध्ये भरती आहे, सगळे काही झोपेले, सगळे झोपेले, मी आणि तेच. माझं पण वय जास्त काही नव्हतं. त्यांनी मला इशारा केला, बोलता तर येत नव्हतं, इशारा केला की जणू सचिन मला 1-2 चिप्स दे किंवा मला पाणी दे. मी गेलो त्या नर्सकडे, त्यांना विचारलं की मॅडम वडील काहीतरी मागताय, पाणी मागताय, देऊ का? त्या बाईचा चेहरा पण मला आता असा क्लिअरली आठवत नाही की ती बाई दिसत कशी होती. फक्त ते नर्सचा पोशाख आठवतो म्हणून आठवतो की असा पोशाख होता. तिने सांगितलं कडक भाषेमध्ये, तुला सांगितलं ना म्हणे की डॉक्टरांनी सांगितलं त्यांना काही खाया प्यायला द्यायचं नाही, तुला समजत नाही का म्हणे. एवढं बोलून ती तिचा मोबाईल पाहायला लागली. मी तिथून आलो, पलंग बेडवर बसलो. पप्पाला वाटलं की हा देईल मला खायला, डबल त्याने माझ्याकडे इशारा केला. मी त्यांना नाही म्हणून खुणावलं. नंतर ते म्हणे थोडं पाणी तरी दे म्हणे मला प्यायला. मी त्यांना ते पण नाही म्हटलं. आणि काही क्षणात, अर्ध्या तासात माझे वडील तिथून चालते झाले, म्हणजे देवा घरी निघून गेले. तब्बल 11 ते 12 वर्ष झाले. त्या नरसचा चेहरा आठवत नाहीये. आठवते ती एक दर्द, ती एक गोष्ट की ज्या वेळेस वडिलांनी शेवटी मला म्हटलं होतं मला पाणी दे, मी नाही दिलं. कदाचित मनाचं जर ऐकलं असतं ना, गोष्ट पाण्याची नाही, गोष्ट अनुभवाची आहे. कदाचित मनाचं जर ऐकलं असतं तर मी खूप समाधानी असतो. मित्रांनो सांगतो, नाही ऐकायचं लोकांचं, कधीच नाही ऐकायचं. नातं गोतं सांभाळताना ते 100% नाही ऐकायचं. पैसा महत्वाचा नाही, महत्वाचं ते फक्त भावना. असं नाही म्हणत की बिन फालतू कोणाला जवळ पकडा, पण बोलते ते करा. जर व्हिडिओ थोडा जरी टोचला असेल तर अशा जवळच्या माणसाला शेअर करा. कोणाला करा हे पण नाही सांगता येणार, ते तुमच्यावर सोडतो. कमेंट बॉक्स खुल्ला आहे.